प्रभाग समिती दैत्य सभापती रमेश गोरगडा येथे सभापती राहुल व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित रसिक प्रेक्षक आपण सगळ्यांनी 5 वाजल्यापासून ही स्पर्धा चांगल्या प्रकारे ऐकली। आता बोलले त्याप्रमाणे एक 7-8 वर्षापूर्वी वसईत राजकारण स्पर्धा झालेली होती। ती वसईतील बँक प्रकाराची होती, परंतु ही स्पर्धा नवी मुंबई, पनवेल, भांडूप, शहार, ठाणे आणि वसई अशा संबंध ठाण्या जिल्ह्यामध्ये परिसरातून आलेले बँक स्पर्धा होते आणि एक चांगल्या प्रकारे ही स्पर्धा इथे पार पडलेली आहे। आपण रसिक प्रेक्षकांनी त्याचा आनंद लुटलेला आहे। आपण सगळे या परिसरातले लोक फक्त लग्नापुरता बँड आणतो आणि लग्नाची गाणी फक्त ऐकतो, परंतु इकडे मराठी गाणं, वेस्टर्न गाणं आणि क्लासिकल गाणं असं तिन्ही गाण्यांचा मंजुळा आनंद आपण लुटलेला आहे। आणि 5 वर्षापासून प्रेक्षक आणि प्रेक्षक इकडे आहेत, त्यामुळे ही ब्राह्मण स्पर्धा यशस्वी झाली असं मला वाटतं। त्यामुळे ज्या पद्धतीने रसिक प्रेक्षक इकडे उपस्थित आहेत त्या रसिक प्रेक्षकांना हे बराचशी निवेदन की पहिल्या वर्ष असताना देखील एवढे रसिक प्रेक्षक इकडे हजर आहेत आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्याचा आपण प्रयत्न किंवा करू असं मी आपल्याला आश्वासन देतो। आणि आपण नेहमीप्रमाणे या स्पर्धेला इकडे हजर राहून सहकार्य कराल अशी जी आपल्याला ग्वाही देतो। आणि ही जी स्पर्धा कॅप्टन ग्रुपने आयोजित केली, कॅप्टन ग्रुप मध्ये 10 जण आहेत, कार्यक्षम मुलं आहेत सगळी। यावर्षी त्यांनी आमचा तो हॉल भाड्याने घेतलाय, त्यानंतर कॅटरिंग तयारी करतात, पाण्याचं सप्लाय करतात, अशा पद्धतीने ही मुलं आणि बँड पथक आहे, त्यामुळे गेली गावात बँड पथक आहे। तर या मुलांनी चांगल्या प्रकारे स्पर्धा आयोजित केली, स्वतः देखील या कॅटरिंग हॉल याच्या माध्यमातून व्यवसाय करत आहेत आणि चांगल्या प्रकारे व्यवसाय करत आहेत। तर त्या दृष्टीने त्यांना देखील शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि आपल्या सगळ्यांना उत्सुकता लागली असेल की या 9 पैकी कुणाला पहिला नंबर मिळाला, तोपर्यंत परीक्षक त्यांचे नंबर काढतीलच। पण पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। बँक पथकाचे देखील लांबून आलेल्या बँक पथकाचा देखील मनपूर्वक आभार मानतो आणि माझे संपर्क जोडून देणार। धन्यवाद। यानंतर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आपण सगळ्यांचे लाडके लोकनेते सन्माननीय जितेंद्र ठाकूर साहेब आपण सगळ्यांना संबोधित करतील। ज्यांच्या नावाने आजची स्पर्धा झाली ते आपले महापौर सचिव म्हणून ते आपले महापौर मानकर, आपले दोन्ही प्रभाग समितीचे चेअरमन, आपले सर्व आजी माजी नगरपालिका महानगरपालिकेतले पदाधिकारी, नगरसेवक, कॉप्टनचे सुनील गरात, महेश गरात आणि त्यांचे अन्य सर्व सहकारी उपस्थित बंधू, मनापासून आनंद वाटला। मानकर साहेबांनी उल्लेख केला का 18 वर्षापूर्वी आपण कला क्रीडामध्ये घेतलेली होती तालुका लेवलची, आणि त्यांनी पुढे असं म्हणता की दरवर्षी आम्ही हे स्पर्धा घेऊ। मानकर साहेब पुढच्या हिंसेची बाब, कारण त्या कला क्रीडामध्ये पुढच्या वर्षी घेण्याची हिंमत मी नव्हती, इतक्या भाग्याने पडलेल्या आहे। प्रेक्षक पण जोरात कला क्रीडाला। खर तर इकडे आणलेले जजेस वेगवेगळ्या मोठ्या संगीतकारांच्या समूहामध्ये काम केलेले असे जजेस आणले ते बरोबर। एक तर या जजेसला याची विनंती केली का त्यांनी इकडे सांगून राजकारण म्हणजे काय, कशा प्रकारे आणि कोणत्या गोष्टींना ते मार्क्स देतात किंवा कोणत्या गोष्टी मार्क्स देतात हे या बँड पथकाच्या समोर आलं पाहिजे। तर प्रत्येकाला वाटते प्रत्येक जण चांगला आलो एकापेक्षा एकीना खरोखर बरं वाटलं का ठाणे जिल्हा नव्हे तर रायगड, पनवेल सारख्या ठिकाणी रायगड जिल्ह्यात देखील मंडळी इकडे आली, त्याच्यामुळे कुठेतरी चांगल्या प्रकारचा एक अवेअरनेस क्रिएट होईल। परंतु या जे भाग घेणारे जण आहेत त्यांना पण कळलं पाहिजे का
आपण कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे आणि कशा प्रकारे पुढे गेलं पाहिजे, आपल्या चुका काय, आपण योग्य काय केलं हे जर त्याच्यात, कारण त्या गोष्टी आहे. आम्ही काय सांगितलं शकत नाही, आम्हाला त्यातलं काय फक्त कानाला ऐकलं, चांगलं वाजवलं एवढंच आम्हाला काय शकत. तू अशा प्रकारच्या कुठेही दिलं नाही. लग्न समारंभामध्ये आपण गाण मागतो, परंतु त्यांना पण कुठेतरी आपण वाव दिला पाहिजे, त्यांना पण कॉम्पिटिशनमध्ये उतरली पाहिजे. ही भूमिका ठेवून टॉप 10च्या सगळ्या तरुण मंडळींनी ही स्पर्धा आयोजित केली, त्यांचं अभिनंदन करतो. नारायण मांकरांनी सांगितल्याप्रमाणे काही 10 मुलं एकत्र येऊन चांगल्या प्रकारे वेगवेगळे व्यवसाय, कॅटरिंगचा असेल, हॉलचा असेल, स्वतःचा बँड हे जे करतात, एकमेकाला बरोबर घेऊन जर तुम्ही नीट पुढे गेले, पार्टनरशिप करणं सोपं असते, पण नीट एकमेकावर विश्वास ठेवून एकमेकांनी प्रत्येकाने आपलं क्रिकेट टीम आहे, बॉलरने बॉलिंग केली पाहिजे, बॅट्समनने बॅटिंग केली पाहिजे, फिल्डरने फिल्डिंग केली पाहिजे, किपरने किपिंग केली पाहिजे. तसंच पार्टनरने सगळ्यांनी आपापले रोल वाटून आपल्या रोलला चांगल्या प्रकारे न्याय देऊन आपला व्यवसाय वाढवा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या आपण भविष्यात असेच चांगले कार्यक्रम घडवली शुभेच्छा तुम्हाला. आणि मला तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला दरवर्षी 1, 2, 3 कार्यक्रमाला, आज यावर्षी चालू केलं आहे, प्रत्येक तुमचे 2-3 कार्यक्रम वेगळे वेगळे तुम्ही करतील आणि त्याला मला बोलून तुझ्या अपेक्षा करतो. धन्यवाद. जय जय महाराज. भाग घेणाऱ्या सगळ्या स्पर्धकांचे अभिनंदन. जजेस निकाल देतील आणि जजेस निकाल देण्याच्या अगोदर सगळ्यांना मनपूर्वक जिंकण्याकरता शुभेच्छा. जिंकण्यापेक्षा आपण भाग घेतला, आपली कला दाखवली, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळे काय जिंकत नाही, कोणतरी पहिला दुसरा तिसरा असतो, परंतु आपण भाग घेणं हे महत्त्वाचं होतं. भाग घेतलेलं सगळ्यांचं असलं. आताच इथे डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे भाग घेणाऱ्या सगळ्याच स्पर्धकांना टॉप 10 ग्रुपने प्रशस्ती पत्र देण्याचा निर्णय केलेला आहे. आणि त्यामुळे विजेते कोण होतील कोण नाही हे ठाऊक नाही, पण आता आपण सारेजण ज्या गोष्टीची वाट पाहत आहात, तो निकाल जाहीर करण्याची वेळ आलेली आहे. पण निकाल जाहीर करण्यासाठी आपण सगळेजण स्टेजवर परीक्षकांची वाट पाहत आहात. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, परीक्षक मला तरी माझ्या नजरेत दिसत नाहीये, आपण किमान जोरदार टाळ्या वाजवूया, जेणेकरून आपल्या टाळ्यांनी त्या परीक्षकांच्या मंचावर आगमन होऊन निकाल जाहीर करण्यासाठी त्यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करेन. सन्मानित करण्यात आले. टॉप 10 ग्रुपच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचसोबत त्यांना आकर्षक सन्मान चिन्ह देखील देण्यात येणार आहे. त्या सन्मान चिन्हाचा देखील त्यांनी स्वीकार करावा लागेल. तर श्रीफळ आणि कुटुंबचे देऊन आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन टॉप 10 ग्रुपच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यानंतर आणि आज त्यांच्या विनंतीला मानून परीक्षकांनी त्याची निवड केलेला आहे असे नाट्य व्हिडिओ. यानंतर पुढचे संस्कार होते आहे. कार्तिक मानकर यांचा सत्कार करतील मंडळाचे प्रेरणास्थान असणारे समाजनीय श्री नारायणराव मानकर साहेब. आमचे मानकर यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावर येणार आहे. आमचे मानकर यांना देखील शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले. त्यांच्या साऊंड इंजिनियरचा सत्कार करण्यात आला.
तसेच महापौर नारायण मानकर साहेब, इतर मान्यवर मंडळी, आज मी जयश्री गाणीचं मास्तर आहे, तानाजी मास्तर. आज नितीन रेवानी जे आहे म्हणून फक्त सांगता सांगितलं. आम्हाला वाढवण्याची सवय जास्त आहे, बोलण्याची कमी आहे. मी त्यांच्या अनुभवाला मान घेऊन आज मी म्हणू शकतो त्यांना, म्हणजे एवढं सांगू शकतो की आज वसईमध्ये ही मोठी स्पर्धा झाली आणि जेव्हा हा मोठ्या स्पर्धेचा जो भाग जेव्हा वसई ग्राउंडवरती साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे बँकची स्पर्धा झाली तेव्हाचा आयोजन म्हणजे बँक पडतानाही केलेला नव्हता. इतपर सगळ्यांनी मिळून तो केलेला होता आणि हा जो बँक टॉप 10 हे मिळून केलेला असल्यामुळे हा व्यवस्थित कार्यक्रम तुमच्या आशीर्वादाने झालेला आहे आणि आम्हाला जो सन्मान दिला इथे त्याबद्दल मी बरोबर टॉप 10 बसवलेले आभार मानतो. पहिली गोष्ट आमच्या बँकला मान दिला, मास्तर लोकांना मान दिला, आमची ओळख करून दिली आणि माझं नाव तानाजी असल्यामुळे शिवाजी राजकांच्या आठवणीचं एक म्हणजे आठवण माझी मोठी आहे की विचारून हे नाही. आज खरोखर त्यांनी जो आम्हाला म्हणजे स्पर्धेबद्दल सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला सगळ्या गाण्यांना आणि आज जे मनुष्य आहेत त्यांना फक्त वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही आहे. 10 जणांनी जो भाग घेतला आहे ते एकदम अत्यंत उत्कृष्ट झालेला आहे. त्यामुळे बँड आलेला नाही आहे, नवं बँड आहे आणि कोणी असं राग धरायचं नाही आहे की मला कमी याचं आयोजन केलेलं नाही. तर मातृभारत भव्य आरोग्य मेळाव्याचं देखील आयोजन केलेलं आहे. हृदय असो, डायबिटीस असो, अस्थिघनता असो किंवा मूळव्या यांवर तपासणी शिबिर दिनांक 23 एप्रिल 2013 रोजी सकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत दिवाळा तलावावर हनुमान मंदिराच्या जवळ लक्ष्मीबाई दिवा मतदार सभागृहामध्ये रंगणार आहे. त्या आरोग्य मेळाव्यामध्ये आपण सगळेजण जी काही सवलत आपल्या सगळ्यांना मिळणार आहे त्याचा लाभ घेऊ शकता. औषधांवर तर फारच सूट आहे, पण त्याचसोबत हृदय रोगासाठी असणारी API टेस्ट विनामूल्य केली जाईल.